नमस्ते. आज आपण गीता जयंतीची माहिती पाहणार आहोत. गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची माहिती पाहणार आहोत. हा ग्रंथ साधासुद्धा नाही आहे, आपल्याला माहिती आहे, पण आपण खूप वर्षापासून त्याच्यापासून थोडं लांबच राहिलेलं आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा वाढदिवस की जन्मदिवस. एखाद्या पुस्तकाचा जन्मदिवस साजरा करणं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. की श्रीमद भगवद्गीतेचा वाढदिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. आपल्याला माहिती आहे की 5000 वर्षापूर्वी एकादशीला कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि त्याच्या पहिल्या दिवशी काय झालं, अर्जुनाचा रथ भगवंताने मधोमध आणला आणि त्याने सगळ्यांना पाहिलं की त्याचे काका मामा सगळे नातलग सगळे आप्त समोर युद्धाला उभे. आणि हे सगळं पाहून त्याला असं वाटलं तर मी कसं मारू त्यांना, आणि त्याचं अवसानच गेलं आणि त्याने त्याचं गांडीव धनुष्य जे होतं ते खाली टाकून दिलं, की ठेवून दिलं की मी नाही युद्ध करणार. आणि हे सगळं पाहून कृष्णाने काय केलं की त्यांना उपदेश केला. की श्रीकृष्णाला असं वाटलं की सगळी तर तयारी केली होती आणि हा आता असं करून गर्भगळीत होऊन कसं काय बसलाय असं त्याला वाटलं. आणि मग त्याला सांगितलं की तुझं प्राप्त कर्तव्य आहे ते तू केलं पाहिजे, म्हणजे कर्मयोग. की आपलं जे कर्म आहे ते आपल्याला केलंच पाहिजे. तू भित्रेपणा सोडून दे आणि युद्धास तयार हो. हा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता. याला व्यासांनी महाभारतामध्ये वर्णिलं आहे. तीच भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे काय तर जीवन कसं जगावं हे श्रीमद भगवद्गीता सांगते. जीवनाचं रहस्य गीता सांगते. या महान ग्रंथाचा जन्मदिवस गीता पठणाने साजरा करतात. आपल्याला माहिती आहे की एक श्लोक माहिती आहे की फक्त जरी गीतेचं नाव घेतलं, गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम ध्येय जनाय च ध्येयम संगे चित्तम ध्येयम श्रीजनाय च वित्तम. तर फक्त गीतेचं नाव घेतलं तरी पण आपल्याला काय होतं की आपल्याला आपलं जे हे आहे की ध्येय आहे ते मिळतं. की गीतेचं नाव हेच इतकं पवित्र आहे, ते इतकं पवित्र असून तर पापहरण होतं असं म्हणतात. की अशी ही गीता जयंती आपल्याला साजरी करायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. त्या कॉमेंटमुळं काय होतं की हे जे संस्कृतीचं काम आहे त्याच्यामुळे मला उत्साह मिळतो. आणि हा व्हिडिओ तुमचे जे नातेवाईक आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत, मित्रमंडळी आहेत त्यांना तुम्ही पाठवा. त्यामुळे त्यांना हे विचार समजतील. तर आपल्याला एक माहिती आहे की लहानपणी काय व्हायचं की आपल्याला 12वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय आपल्याला पाठ करायला लावायचे. मग आपण पाठ करायचो, पण पुढे आपल्याला कोणीच काही सांगितलं नाही. नंतर आपण अजून एका ठिकाणी गीता पाहतो की सिनेमामध्ये आपण घातो की गीतेवर हात ठेवून मी प्रतिज्ञा करतो की मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. तिथे एकदा भगवद्गीता पाहतो आणि खूप जणांकडे आपण पाहतो की लाल कपड्यामध्ये बांधलेली जी भगवद्गीता आहे ती आपण पाहतो. असं खूप किंवा मग कोणी मृत्यू पावलं तर मग तिथे 15वा अध्यायाचं पारायण होतं. किंवा मरणासन्न अवस्थेत कोणी असेल आणि तो जर भगवंताचा भक्त असेल तर 15वा अध्याय हे पूर्ण गीतेचं पण पारायण होतं. अजून एके ठिकाणी होतं की जेव्हा माणूस रिटायर होतं तेव्हा काय होतं, त्याला श्रीफळ, शाल आणि श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी दिली जाते. की या ठिकाणी आपण श्रीमद भगवद्गीता पाहतो. पण मग ह्या भगवद्गीतेत आहे काय ह्याचा आपल्यालाच विचार करायचा आहे. की आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाच्या मुखारविंदीतून गीतेचा ज्ञानप्रवाह स्त्रवला. म्हणजे स्वतः भगवंतानी गीता सांगितलेली आहे. म्हणजे बघा ह्याची विशेषताच ही आहे की स्वतःच्या मुखातनं त्यांनी सांगितलेले आहे.
आणि या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणं या संपूर्ण विश्वामध्ये गीतेची आगळी विशेषता आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं च्या मुखातून निघालेल्या या वाङ्मयाने मानवाला जीवन जगण्याची हिंमत दिली आहे. तर गीता काय सांगते आपल्याला? हिंमत देते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गीता सांगते आपल्याला की हे आहे की मी आहे कुठं, मय्या वेश्य मनोमे माम, तुझ्या मनामध्येच मी आहे. नंतर काय सांगतो अजून की हृदयात आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः, तुझ्या हृदयातच मी बसलेला आहे. म्हणजे त्यांनी त्याचं स्थान पण सांगितलेलं आहे की भगवंत स्वतः आहे कुठे ते पण सांगितलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की गीता काय सांगते तर आपल्याला माहिती आहे, गीता संदेश परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलं आहे की केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे, विश्वास घालवणार नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी गीता सांगते. गीता अजून सांगते, आपण जेव्हा गीता सार वाचतो ना तेव्हा आपल्याला अजून माहिती आहे की आपला जो जन्म आहे की आपण जन्मतो कसं, आपला मृत्यू काय आहे, म्हणजे जीवन जगण्याची जी कला आहे, जीवन कसं जगायचं आहे ते आपल्याला श्रीमद भगवद्गीता सांगते. जीवन काय आहे? जीवन रडण्यासाठी नाही, पळून जाण्यासाठी नाही, हसण्यासाठी आहे. तसेच अखंड आशा व अतूट श्रद्धा यांचा विकास साधण्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येक क्षणी हिमतीनं उभं राहण्याची शक्ती गीता देते की तू एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर मी पण आहे. आपल्याला खूप वेळा असं वाटतं की दुःखामध्ये आपण एकटंच असतो, पण दुःखामध्ये आपल्याला ती ह्याची पावलांची गोष्ट माहिती आहे की समुद्रावरून जेव्हा अर्जुन किंवा भक्त आणि भगवंत चालत चालत जातात आणि एक मोठी लाट येते आणि लाट आल्यावर काय होतं की भक्त पाहतो की 2च पावलं उठलेली आहेत त्या वाळूमध्ये. तर मग तो विचारतो भगवंताला की मला माहिती आहे माझ्या जेव्हा लाट आली ना तेव्हा तू नव्हताच तिथे, फक्त मी एकटाच होतो. तर भगवंत म्हणतो अरे मी तर तुला उचलून घेतलं होतं, ते पावलं जे आहेत ना ती माझी आहेत. म्हणजे की जेव्हा संकट येतं तेव्हा आपण एकटे नसतो तर भगवंत पण असतो, कारण तो आपल्या हृदयातच आहे असं गीता समजावते आपल्याला. ज्ञानी भक्त सगळ्यांना गीता मार्गदर्शन करते. ज्ञानी जे लोक आहेत त्यांना करते, भक्तांना करते, कर्मयोग्यांना करते, ऋषींना करते, संत, समाजसेवक, चिंतक सगळ्यांना गीतेने मुग्ध करून सोडलं आहे. म्हणजे तिचं ज्ञान इतकं आगाध आहे. म्हटले तर एवढीशी असते गीता आणि म्हटली तर अखंड आहे. म्हणजे आपण पूर्ण जीवनभर जरी तिचा अभ्यास केला तरी तिला अंत नाही, इतकं ज्ञान तिच्यामध्ये सामावलेलं आहे. गीताकारांनी मानव जीवनातील मूल्यांना गीतेत गुंफले आहे की सगळी मानव मूल्य आहेत, नीतिमूल्य आहेत, ते सगळ्यांना एकत्र केले भगवद्गीतेमध्ये. आणि स्वतः भगवंत म्हणतात, कृष्ण म्हणतो की ऋषीभिर बहुधा गीतम, की जे ऋषींनी सतत सांगितलं आहे तेच मी तुला परत सांगतोय. म्हणजे बघा किती त्यांची नम्रता आहे, अद्भुत नम्रता आहे भगवंताची, की ते स्वतः सांगतात की हे खूप वेळा ऋषींनी सांगितलेलं आहे आणि ते पुन्हा मी तुला सांगतोय असं स्वतः भगवंत म्हणतात. श्री आद्य शंकराचार्य भगवान श्रीकृष्णाला मेघसुंदरम म्हणतात. गीतेचं माधुर्य, गोडी कृष्णाचं स्वतःचं आहे. गीता इज नॉट ए बायबल ऑफ हिंदुझम बट इट इज द बायबल ऑफ ह्युमॅनिटी. आपल्याला माहिती आहे की हे हिंदूंसाठी नाही आहे, हे माणसासाठी, सगळ्या मनुष्य जातीसाठी भगवद्गीता सांगितली. हा विश्वधर्म ग्रंथ आहे आणि हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे, कारण की भारताने म्हणजे आपण सगळ्यांनी जेव्हा वेद, उपनिषद, भगवद्गीता जेव्हापासून सोडली तेव्हापासून आपल्या संस्कृतीचं अधपतन सुरू झालं आहे. तेव्हा आपल्याला गीता उचलायचे, वेद उचलायचेत, उपनिषद उचलायचेत, त्यांचे विचार आपल्याला उचलायचे आणि ते जीवनात आणायचेत. असं म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावे. ज्ञानेश्वरी म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावे. म्हणजे यातले जे गुण आहेत, म्हणजे गीतेमध्ये किती गुण आहेत माहिती का, की 36 गुण आहेत.
की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यार्पित मनो बुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. म्हणजे हे जे सगळे आहेत ते 36 गुण आहेत. अद्वेष्टापासून जे सुरू होतात गुण, तर 36 गुण जेव्हा जमतील तेव्हा आपण भगवंताकडे जाऊ. तोपर्यंत आपण भगवंताजवळ जाऊ नाही शकत. मग ठीक आहे, आपण 36 गुण तर नाही मिळवू शकत, पण आपल्या एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतात ना. तर एकतरी गुण ह्याच्यातला की अद्वेष्टा सर्वभूतानां 12व्या अध्यायातला हा श्लोक आहे. तर ते 36 गुणांमधला एकतरी गुण आपल्या जीवनात आपण आणू शकतो. त्यासाठी आपल्याला आयुष्यभर प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपल्याला गीता जीवनात आणायची आहे. पापी माणूस जरी गीतेजवळ गेला तरी गीता त्याला स्वतः जवळ घेते, त्याला प्रेमाची ऊब देते. म्हणजे पापी माणसाला पण तू पापी आहेस म्हणून ती बाजूला नाही करत, त्याला सुद्धा जवळ घेते ती. गीता मानवाची स्वतःवरची श्रद्धा नष्ट होऊ देत नाही. म्हणजे आपला जो कॉन्फिडन्स आहे ती कमी होऊ देत नाही आपल्या. भगवान माझ्यासोबत आहे असे मानणारा मानव कधी निराश होत नाही. गीता सांगते क्लैबमास्म गम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. म्हणजे निराशा हे हृदयाच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. बघा, निराश जो मनुष्य असतो तो दुर्बळ होतो. एकदा निराशा आली की माणूस दुर्बळ झाला. आता हल्ली कसं आहे की सायकोलॉजीचे पेशंट खूप वाढलेले आहेत. कारण काय झालं की स्वतःमध्ये विश्वास नाही. सगळं तर मिळालं आहे आपल्याला, खूप सारं ज्ञान आहे, खूप सारं वित्त आहे, खूप सारा पैसा आहे, खूप सारी शक्ती आहे, पण काय झालं की आपला जो आतली निराशा आहे ती वाढत चालली आहे. त्यामुळे सायकोलॉजीचे पेशंट खूप वाढत चालले आणि त्याच्यावर एकच उपाय आहे, भगवद्गीतेचे विचार उचलणं, गीता उचलणं, ती जीवनात आणणं. ती आपल्याला जीवनाचं मार्गदर्शन करते. निराशा हृदयाच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. मानव असफल बनला की निराश होतो, की आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्याला अपयश येतं तेव्हा तो लगेच निराश बनून जातो. तर असफलता काय करते की आज नाही पण तू प्रयत्न कर. आपल्याला गीता काय सांगते की तू प्रयत्न कर आणि तू साधना कर. किंवा प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही. केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही आणि केलं नाही तर मिळण्यात काहीच मजा नाही आहे. त्याच्यामध्ये आनंद पण नसतो. निष्फळता सफलतेची शिडी बनते. निराशावादी मनुष्य जो असतो तो काय करतो की जेव्हा गुलाबाचं झाड पाहतो तेव्हा तो काटेच पाहत राहतो. आपल्याला माहिती आहे की एक भिंत असते आणि भिंतीवर काळा डाग असतो. ती भिंत पूर्ण पांढरी असते किंवा तो कागद जो आहे तो पूर्ण पांढरा असतो आणि त्याच्यावर एक पांढरा असतो आणि त्याच्यावर एक काळा डाग असतो. तर त्याला काय होतं, जो निराशावादी माणूस असतो म्हणजे निगेटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे निराशावादी जो माणूस असतो त्याला फक्त तो काळा डागच दिसतो. पण जो पॉझिटिव्ह असतो माणूस, जो निराशेला बाजूला करतो, जो पॉझिटिव्ह माणूस असतो त्याला काय दिसतं, तर त्याला काट्यामधला गुलाब दिसतो. तर गीता त्याला काय करते, जो निराशावादी माणूस असतो त्याला ती काय करते, काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीता मानवाला काय सांगते, तस्मात योगी भव. योगी म्हणजे काय, युज म्हणजे टू जॉईन. संस्कृत म्हणजे यूज म्हणजे टू जॉईन, म्हणजे कुठंतरी जोडलं जा. तर कुठं जोडलं जायचं आपल्याला, तर एखादं कार्य, संस्कृती, ध्येय, राष्ट्र किंवा ईश्वर यापैकी कोणाशी तरी तू जोडलं जा. आपण कुठंतरी जोडलं जायचं आहे, चांगल्या कार्याशी, चांगल्या कामाशी जोडलं जायचं आहे. तस्मात योगी भव असं भगवद्गीता सांगते. त्याशिवाय आपली डेव्हलपमेंट काही होत नाही. तरच आपलं जीवन सॅटिस्फाईड म्हणजे सफल होतं. शैशवातील विद्या प्राप्तीसाठी असलेली जिज्ञासा, ओढ, म्हणजे आपण छोटे असतो तेव्हा आपल्याला काय असतं, जिज्ञासा असते, ओढ असते. आणि जर आपल्या ती सोबत सदैव राहिली, आपण जर सतत जिज्ञासू राहिलो, जर सतत आपल्याला वाटत राहिलं की अरे हां ह्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे साधी गोष्ट की श्रीमद भगवद्गीता इतक्या दिवसात लाल कापडामध्ये पाहतोय आपण, पण ह्याच्यामध्ये काय आहे की एवढं जग का उचलतं आहे. की मला एक गोष्ट माहिती की हायमर जो होता तर त्याने ॲटम बॉम्बचा शोध लावला. तर असं म्हणतात की त्याच्या टेबलावर श्रीमद भगवद्गीता होती आणि ती श्रीमद भगवद्गीता
त्यातला श्लोक आहे की सहस्त्र चंद्रो दिवाकरो, म्हणजे जेव्हा त्यांनी अणुस्फोट पाहिला, बॉम्बचा स्फोट पाहिला, तेव्हा त्याला असं जाणवलं की सहस्त्र चंद्रो दिवाकरो हा भगवद्गीतेमधला श्लोक आहे. म्हणजे ओपेनहायमर जो होता त्यालासुद्धा श्रीमद भगवद्गीता माहीत होती. आपले कितीतरी जे आहेत स्वातंत्र्यवीर त्यांच्या हातात गीता होती, त्यांना माहीत होतं मला बराच जन्म मिळणार आहे. की मला एक अशी स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट होती माहिती आहे की त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे हे द्यायचं, फासावर देणार होते. तर त्याच्या आधी ते सकाळी सूर्यनमस्कार घालत होते. ते म्हणाले, अरे तू तर आता फासावर जाणार आहेस, तू कशासाठी सूर्यनमस्कार घालणार आहेस? ते म्हणाले, नाही, माझ्या देशासाठी मी फासावर जरी जाणार असेल, मला माहिती आहे की मला जो नंतरचा जन्म मिळणार आहे तो मला देशाची सेवा करण्यासाठीच मला मिळवायचा आहे. आणि मी आत्ता जेवढा माझी डेव्हलपमेंट, माझा विकास जेवढा करून घेईल तेवढाच मला नंतरच्या जन्मांमध्ये म्हणजे पुनर्जन्म जो आहे तो गीतेने समजावला आहे. की मी आत्ता जेवढी माझी बघा 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना एवढं ज्ञान झालं. काही मुलं असतात बघा, किंवा काही मुली असतात की त्या मुलांना की एवढं ज्ञान असतं की ते असं म्हणतात की आपल्याला जे कर्म चिकटतं, म्हणजे गीतेमध्येच असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा दुसरा जन्म घेतो किंवा पुढचा जन्म घेतो तो कोणत्याही योनीमध्ये घेऊ, तर त्याच्यामध्ये आधीचं जे कर्म असतं तेवढंच फक्त चिकटतं, बाकी आपल्याबरोबर काहीही येत नाही. गीता आपल्याला समजावते की आपल्याला ह्या जन्मातून दुसऱ्या जन्मात जायचं आहे, तर हे नुसतं कपडे बदलणं आहे, हे नुसतं वस्त्र बदलणं आहे. हा जो देह आहे तो सोडणार आहे आपण आणि दुसऱ्या देहामध्ये आपण प्रवेश करणार आहे असं भगवद्गीता समजावते. तर खूप सारे लोक हा पुनर्जन्म जो आहे तो मानत नाहीत. पण जेव्हा ज्ञानेश्वरांकडे पाहतो आपण तेव्हा आपल्या लक्षात येतं की एवढ्या 16व्या वर्षी म्हणजे कोणाला म्हातारे झाले तरी पण ज्ञान होत नाही, ते या छोट्या मुलाला एवढ्या 16व्या वर्षी व्हावं, किती विशेषता आहे. किंवा आपले श्रीमद आद्य शंकराचार्य जे आहेत की त्यांना एवढ्या छोट्या वयात एवढं ज्ञान व्हावं. असे खूप सारे लोक असतात की श्रीकृष्णाला, रामाला एवढे छोट्यापणी ज्ञान झालं. की हे जे ज्ञान आहे हे आहे भगवद्गीतेचं ज्ञान. पुनर्जन्म गीता मानते आणि आपले जे खूप सारे जे देशभक्त आहेत ते पण गीता हातात घेऊन फासावर हसत गेलेले आहेत, कारण त्यांचं जे तत्त्वज्ञान होतं ते निराशावादी नव्हतं. त्यांचा जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो खूप पॉझिटिव्ह होता, म्हणून ते तसे बनले आणि झाले, कारण त्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचे विचार होते. संन्यास हा केवळ बाहेरचा देखावा नाही, परिवर्तनाचा प्रतीक आहे. तर संन्यास म्हणजे काय? तर संन्यास हा कशाला चढला पाहिजे? तो आपल्या मनाला चढला पाहिजे. की आपण भगवा रंग आहे तो आपल्या मनाला आला पाहिजे असं गीता सांगते. तर गीता सांगते संन्यास जो आहे तो कपड्यात नाही, तो वृत्तीमध्ये आहे. आपली वृत्ती तशी झाली पाहिजे, म्हणजे की जो त्याग आहे तो आपल्या वृत्तीत आला पाहिजे. स्त्रियांसाठी गीता सांगते कीर्ती श्रीवाक्च नारीण स्मृतिर्मेधा धृती क्षमा. ही या सगळ्यात नारी आहेत. तर स्त्रीनं कीर्तीचं पालन केलं पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की सीता जी होती, सीतेने काय केलं? तिच्या कीर्तीसाठी, ती ज्या कुळामधून आली, ज्या कुळाची स्त्री होती, ती सून होती, त्या कुळाचे हे राखण्यासाठी तिने पाऊल बाहेर टाकलं की माझं जे रघुकुल आहे त्या कुळामध्ये कोणीही याचक रिकाम्या हाती गेलेला नाही. म्हणजे तिने पूर्ण तिचं जीवन बदलून घेतलं, पण तिने तिच्या जो रघुकुल आहे त्या कुलाच्या मर्यादा हे केल्या नाही. श्री म्हणजे लक्ष्मी प्राप्त केली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी जी आहे म्हणजे गुणलक्ष्मी, आपण गुण प्राप्त केले पाहिजेत. गृहलक्ष्मी जी आहे म्हणजे स्त्री जी आहे ती गृहलक्ष्मी आहे, ती गुणलक्ष्मीनी शोभली पाहिजे. लाजवंती असते आणि हितकारी काम करणारी असते, म्हणून तिला आपण महिला म्हणतो. तर ही जी स्त्री आहे तिने एकच लक्षात ठेवायचं आहे की माझा जो जन्म झालेला आहे, स्त्रीचा जो जन्म झालेला आहे तो महान कार्य करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे. आता विद्यार्थी असतात, शिकणारे विद्यार्थी असतात, तर त्यांना गीता काय सांगते? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. की जो विद्यार्थी आहे तर त्याला विद्या मिळवायची असते,
तो जिज्ञासू असला पाहिजे. त्याला नेहमी असं जिज्ञासूपणा त्याच्या जीवनात आला पाहिजे की हे कसं आहे बरं, हे काय आहे बरं, असं त्याला नेहमी वाटलं पाहिजे. तर त्याच्यात मेन म्हणजे नम्रता पाहिजे. की आपण जेव्हा दत्तगुरूंचं जेव्हा स्मरण केलं, दत्तगुरूंना जेव्हा नमस्कार केला, तेव्हा त्यांच्या जीवनात जी होती ती नम्रता होती. त्यामुळे त्यांनी 24 जे गुरु आहे ते केले होते. तसं प्रत्येकामध्ये नम्रता आली पाहिजे, ही श्रीमद भगवद्गीता सांगते. तर ज्याला विद्या मिळवायची आहे, ज्या विद्यार्थ्याला विद्या मिळवायची आहे, त्याच्यामध्ये कुठले गुण आले पाहिजे? तर जिज्ञासा म्हणजे क्युरिसिटी, नंतर सेवा, आणि हे 3 गुण विद्यार्थ्यामध्ये असले पाहिजे. आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाचं जर जीवन पाहिलं आणि अर्जुनाचं जीवन पाहिलं, त्या दोघांचं जीवन पाहिलं तर लक्षात येतं विद्या विनयेन शोभते. इतकं सुंदर जीवन त्या दोघांचं होतं. ज्ञान देणारा नाही. दुर्योधनाचं जे जीवन होतं ते कसं होतं आणि अर्जुनाचं जीवन जे होतं ते कसं होतं? तर अर्जुनाच्या जीवनामध्ये 3 गुण होते. ते म्हणजे नम्रता, जिज्ञासा आणि सेवा, हे 3 गुण होते. म्हणून आपण दुर्योधनाला वेगळं समजतो आणि अर्जुनाला आपण वेगळं समजतो. तर गीतेमध्ये, पूर्ण गीतेमध्ये आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो अर्जुन आहे. ज्ञान देणाऱ्या गुरुबद्दल त्यांच्या योग्यतेचा उल्लेख करताना गीता म्हणते, उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी नसतं तत्वदर्शिनः. म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा मनुष्य ज्ञानी तसा तत्वदर्शी असला पाहिजे. म्हणजे तो ज्ञान सांगतो तो काय असला पाहिजे? तो स्वतः ज्ञानी पाहिजे, त्याचा स्वतःचा अभ्यास पाहिजे आणि तो तत्वदर्शी असला पाहिजे. जे शिक्षक असतात ते विचारांनी विद्वान असले पाहिजे आणि आचारांनी सज्जन असले पाहिजे. म्हणजे आपलं चारित्र्य, असं म्हणतात की चारित्र्य जे आहे ते काचेप्रमाणे असतं. की चारित्र्यवान जो माणूस असतो तर की ते तोच फक्त हे शिक्षक जो आहे तो चारित्र्यवान आणि विद्वान, विचारांनी विद्वान आणि आचार्यांनी सज्जन असला पाहिजे. जे विद्वान असतात त्यांनी काय केलं आहे की सामान्यांच्या भावना ज्या आहेत त्या नष्ट करण्यात किंवा श्रद्धा उडवून लावण्यात त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करू नये. आपण खूप ठिकाणी पाहतो की श्रद्धा उडवून लावतात. तर श्रद्धा उडवून लावण्यात काहीच मतलब नाही आहे किंवा भावना नष्ट करण्यात काहीच मतलब नाही आहे. एकदा माणसाच्या भावना आणि श्रद्धा नष्ट झाल्या तर नीतिमूल्य जे आहे, नीतिमत्ता आहे, ती पूर्ण ढासळून जाते. त्याच्यामुळे जे विद्वान लोक आहेत त्यांनी माणसाच्या भावना आणि श्रद्धा कधीही उडवून लावू नयेत असं गीता सांगते. आता नेत्यांसाठी काय सांगितलं आहे? नेत्याच्या स्वतःच्या आचरणाने समाजाला प्रेरक मार्गदर्शन दिलं आहे. गीता सांगते की योग कर्मसु कौशलम, की कर्मात कुशलता आण. म्हणजे आपल्याला जे काही काम करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य आणायचं आहे. तर ते करणं म्हणजे मन आणि हृदयाने आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे. म्हणजे आपण कुठलंही काम करू म्हणजे चांगले कामं, तर ते काय करायचं आपल्याला? आपल्या मन लावून आणि हृदयाने, ह्या दोन्ही गोष्टींनी आपल्याला मय्येव मन आधस्त्व, की मन लावून मनमना भव सांगते गीता. म्हणजे प्रत्येक गोष्ट मन लावून कर असं गीता सांगते. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. अनेक जन्मानंतर भगवान भेटेल असे सांगून गीता निराश करीत नाही. कोणतीही वस्तू विना मेहनत मिळत नाही, त्यासाठी साधना म्हणजेच प्रयत्न करावे लागतात. गीता सांगते की तुला खूप जन्म घ्यावे लागतील तेव्हा भगवंत भेटेल. म्हणजे ती आश्वासन देते की गीता सांगते की माझे गुरुजी नेहमी म्हणतात की एक गोष्ट सांगतात. ते 2 शिष्य होते, ते एका झाडाखाली तपश्चर्या करायला बसले होते आणि त्यांना गुरुजी सांगतात की ह्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे जन्म घेतल्यावर तुला भगवंत भेटेल. मग त्यातला एक शिष्य उठून जातो. तो म्हणतो मला काही एवढा पेशन्स नाही आहे, तो निघून जातो. पण दुसरा शिष्य म्हणतो की एवढे जन्म झाल्यावर तरी मला भगवंत भेटेल ना. म्हणजे गीता आश्वासन पण देते की ती म्हणते की खूप जन्म गेल्यावर तुला भगवंत भेटेल, पण त्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. हा कृष्ण आणि अर्जुन याच्यामधला संवाद आहे. गीता जी पूर्ण गीता आहे ती कृष्ण आणि अर्जुनमधला संवाद आहे.
तर जी गीता आहे, तर आपण जेव्हा मोठा फोटो पाहतो कृष्णाचा आणि अर्जुनाचा, कृष्ण रथाचे सारथी आहे श्रीकृष्ण, आणि अर्जुन गीता ऐकतात. ॲक्च्युली जो अर्जुन आहे तो आपला प्रतिनिधी आहे. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण तसं पाहिलं तर ती आपल्यालाच सांगितली की आपण आपल्या जीवनाची जडणघडण चांगल्या प्रकारे करून घ्यावी असं भगवंताला वाटतं. आणि म्हणून ते आपण जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा आपल्या जीवनात तो हे यायला पाहिजे की आपल्या जीवनात जो सारथी आहे आपला तो भगवंत असला पाहिजे. तू फळाची चिंता करू नकोस, त्यामुळं काय होईल, अर्ध मन कर्माकडे आणि अर्ध लक्ष फळाकडे. तर कसं होतं की आपलं जेव्हा आपण फळ मागतो देवाला, आपण जेव्हा भगवंताकडे जातो तेव्हा काहीतरी मागायला जातो. जेव्हा बाळकृष्ण आहे ना आपला, त्या बाळकृष्णाकडे जातो आपण तेव्हा, की आपण जेव्हा बाळाला भेटायला जातो तेव्हा आपण काय करतो, काहीतरी खाऊ कॅडबरी घेऊन जातो. पण काय करतात लोक, भगवंताचं ऑफिस झालं आहे मंदिर म्हणजे, की आपण प्रत्येकजण काहीतरी मागणी करायला, काहीतरी पाहिजे म्हणून भगवंताकडे जातो. पण त्यामुळं काय होतं, आपलं कर्मावरचं जे प्रयत्नावरचं आपली जी साधना आहे त्याचं लक्ष आपलं कमी होतं. त्याचं जे हे आहे मन जे आहे आपलं कर्माकडे कमी आणि फळाकडे जास्त जातं. तर आपण जेव्हा प्रयत्न करतो, साधना करतो, आपल्याला फळ मिळणारच आहे. आपल्याला फळ मिळणार नाही असं होणारच नाही, कारण आपले प्रयत्न, आपली साधना आपल्याला फळ देणारच आहे. पण आपण जर लक्ष ठेवून बसलो तर फळ पुढे जातं आणि आपण त्याच्या मागे जातो. त्यामुळं जो कर्मातला आनंद आहे, जो प्रयत्नातला आनंद आहे, जो साधनेतला आनंद आहे तो आपल्याला मिळत नाही. गीता मानवाला सुखी होण्यासाठी मनाची एकाग्रता वाढवायला लावते, की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, ध्यान करायचं आहे, ध्येयाचं ध्यान करायचं आहे. आपल्याला ज्ञान मिळवल्यानंतरही हृदय भावार्द्र राहावे हीच खरी फलश्रुती आहे. की आपलं ज्ञान जेव्हा मिळतं म्हणजे की आपण जेव्हा आपण ज्ञानी होतो, म्हणजे उदाहरणार्थ कण्व मुनी होते. आपण मागे एकदा उदाहरण पाहिलेलं आहे. कण्व मुनी जेव्हा शकुंतलेला सासरी पाठवतात तेव्हा कण्व मुनी प्रत्येक झाडाच्या जवळ जातात, की ज्या झाडांना शकुंतलेने पाणी घातलं होतं, आणि प्रत्येक झाडाला म्हणतात की आता तुमची सगळ्यांची तुम्हाला मोठं केलेली जी शकुंतला आहे, जिने तुमचं फळ आणि फूलसुद्धा पहिल्यांदा तोडलं नाही, अशी शकुंतला तुम्हाला जीव लावणारी जी आहे ती आता सासरी चालली आहे. आणि म्हणजे त्यांना माहिती असतं, सगळं ज्ञान जगाबद्दल झालेलं असतं, तरीही त्यांची जीवनाची जी भावना आहे, जी प्रेम आहे ते कमी झालेलं नसतं. तर ज्ञान मिळालं तरीसुद्धा आपलं प्रेम कमी होता कामा नये. आणि हेच खरं आहे की गीता आपल्याला सांगते की जे प्रेम आहे ते कमी नको व्हायला. ते आपल्याला खरा माणूस, खरा मानव, खरं सगळं जगायला गीता शिकवते. आपण धनुर्धर पार्थ बनण्याचा संकल्प करूया, की आपण अर्जुन बनूया. अर्जुनचे जे गुण होते अर्जुनाचे ते आपल्या जीवनात आणूया. आपण म्हटलं मगाशी की एक तरी गुण आपल्या जीवनामध्ये आला तरी गीतानं आपल्याला जे ज्ञान दिलं आहे ते आपल्याला भगवंत खुश होईल ते पाहून. अर्जुन आपला आदर्श असावा, कृष्ण आपले सहाय्यक असावेत. या दोघांना समोर ठेवून आपल्या जीवनाची जडणघडण करायला आपण सुरुवात करायची आहे. हीच खरी गीतेची फलश्रुती आहे, की आपला जो लीडर आहे तो अर्जुन आहे, आणि आपले जे सहाय्यक आहे, जो आपला सारथी आहे, म्हणजे आपण मागे संक्रांतीची जेव्हा माहिती पाहिली तेव्हा आपण पाहिलं की आपली जी दोरी आहे, आपल्या आयुष्याची दोरी आहे ती भगवंताच्या हातात आहे. आणि असे जे श्रीकृष्ण आहेत ते आपल्या जीवनाचे सारथी आहेत. आणि अशा ह्या दोघांना पाहून, म्हणजे आपण मगाशी म्हटलो की रथावर जे बसलेले अर्जुन आणि कृष्ण आहेत, ह्या दोघांना समोर ठेवून आपण आपलं जीवनाची जडणघडण करायची आहे. आणि हीच खरी गीतेची फलश्रुती आहे. आणि आपण जीवनात आपला गीता आणूया. आपण जी लाल कापडामध्ये गीता बांधली होती ती आपण बाहेर काढूया, ती वाचूया, तिचं ज्ञान मिळवूया, तिच्याबद्दल जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे आपली. खरंच आपल्याला कसं जीवन जगायचं आहे, आपल्याला जीवनात काय करायचं आहे, कारण आपल्या संस्कृतीचं अधपतन जे झालं आहे
ते आपण वेद, उपनिषद आणि गीता ह्यांना सोडून दिल्यामुळं झालेलं आहे. तर आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान जर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला गीतेचे विचार आपल्याला सगळ्यांना जीवनात आणायला पाहिजेत. म्हणून आपल्याला गीता जीवनात आणायची आहे, गीता उघडायची आहे, ती वाचायची आहे, तिचं पाठांतर करणारच आहोत. आपल्याला माहिती आहे की श्लोक जे आहेत ते आपल्याला नेहमी पाठ होतात. तर आपल्याला त्याचं जे मागचं जे भगवंतानी त्याच्या मागे जे ज्ञान देण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे तर ज्ञान मिळवायचा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे भगवंतालाही बरं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल, आपलं जीवन सार्थक होईल. म्हणूनच बहुतेक आपल्याला जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा आपल्याला गीता दिली जाते, शाल दिली जाते, नारळ दिले जातात. कारण की आपण ती उघडून आपण त्याचा अभ्यास करून ती आपल्या जीवनात आणून आपलं जीवन जे आहे ते आपल्याला मंगलमय बनवायचं आहे. आणि आता आपण शेवटी म्हणूया की अनन्य चिंतयन्तो माम येन ये जनाः पर्युपासते तेषां के वियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्.